वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण कास्टनुसार पहिल्यांदाच मेरिट बघणार आहोत. प्रत्येक कास्टसाठी किती जागा आहे, त्या कास्टनुसार जागा किती आहेत त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक कास्टला मनामध्ये प्रश्न आहे प्रत्येक उमेदवाराच्या की आपल्या कास्टमध्ये आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार का किंवा आपल्या कास्टला किती स्कोर लागेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आतापर्यंत कोणीच बनवला नाही, आपण बनवतोय पहिल्यांदा. ठीक आहे, तो व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जे आहे. आणि हा तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली तर महत्त्वाची गोष्ट काय आहे, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर प्रत्येक कास्टनुसार मेरिट आणि जागा, प्रत्येक कास्टचा मेरिट किती राहणार आहे, किती खाली आलाय मेरिट, किती कमी जागेवर मेरिट राहणार आहे यावर्षी तुम्हाला ते कळणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि जागा किती आहे प्रत्येक कास्टला ते सुद्धा कळणार आहे. ठीक आहे, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासी विभाग. ओके, तर सगळ्यात अगोदर बघा, पहिले बघूया आपण सिरियल नंबर. ठीक आहे, त्याच्यामध्ये सिरियल नंबर नंतर आहे कास्ट कोणती आहे. ठीक आहे, कास्ट नंतर आहे रिझर्वेशन किती आहे, आरक्षण किती आहे. यावर्षी आरक्षणानुसार जागा यायला पाहिजे होत्या पण त्या आल्या नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, तरी सुद्धा मेरिट कमी आहे. कारण की तुमच्यासाठी गुड न्यूज आहे बघा, कट ऑफ किंवा मेरिट किती राहील आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स उमेदवार किती आहे. ओके बघा आता. आणि तुम्हाला मी झडपीच्या जागा सुद्धा दाखवणार आहे. ठीक आहे, झडपीच्या वॅकन्सीज सुद्धा दाखवतोय, म्हणजे सर्व कास्टसाठी जागा किती आहेत ते सुद्धा दाखवणार आहे मी. ठीक आहे, तर आपण इथं सिरियल नंबर थोडं ओके ठीक आहे लिहू द्या आणि इथं आपण जे आहेत वॅकन्सी दाखवूया. दिसतंय हे वॅकन्सीज दाखवतोय. ओके, आता इथं वॅकन्सीज कोणत्या आहे, ह्या वॅकन्सीज फक्त आणि फक्त झडपीच्या आहेत. प्रत्येक कास्टसाठी किती वॅकन्सीज आहेत मी दाखवणार आहे. ठीक आहे, पण तुम्ही व्यवस्थित गोष्टी बघायच्या आहे आणि त्यानुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या व्यवस्थित. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. ओके, आता बघा, सगळ्यात अगोदर पहिले बघूया सिरियल नंबर 1 कास्ट. सगळ्या सांगणार आहेत मी. ओबीसी साठी किती जागा आहेत, कास्ट कोणती आहे, ओबीसी जागा किती आहे. झडपीच्या, फक्त झडपीच्या जिल्हा परिषदेच्या 1 ते 8 1391. तसं बघितलं तर जागा यायला पाहिजे होत्या 2, 2.5, 3 हजारच्या समोर. किंवा किती आरक्षण आहे ओबीसीला, थांबा, ओबीसीला आहे 19% आरक्षण, यानुसार जागा यायला पाहिजे होत्या. तर 1391 जागा फक्त झडपीच्या आहे. आपल्या समोर जी जागेची आकडेवारी आहे ती ओबीसीची 1391 आहे. अजून मनपा नपाच्या याच्यात ऍड करायचं राहिल्या, तुम्ही काळजी करू नका, मी पूर्ण व्हिडिओ समजून सांगणार तुम्हाला. ठीक आहे, कास्ट ओबीसी जागा एवढ्या, आरक्षण एवढं आहे. नंतर विद्यार्थ्यांची कास्ट आणि त्यांचं मेरिट किती लागेल ओबीसीला, 115 ते 116 मार्कवर यावर्षी सिलेक्शन होऊ शकतं. अंदाजे मेरिट किंवा कट ऑफ आहे हा, याच्यामध्ये बदल होऊ शकतो. हा ऑफिशियल डाटा नसतो, पण प्रत्येक विद्यार्थ्याला मदत व्हावी म्हणून आपण मागच्या कालपासून आजपर्यंत जे आहे मेहनत घेतोय. दरवेळेस तुमच्यासाठी काही ना काही नवीन नवीन जी माहिती आहे, जी माहिती आपल्याला पूर्ण ऑफिशियल डेटावरून काढता येते, ती माहिती काढलेली आहे फक्त तुमच्यासाठी. ठीक आहे, तर 115 116 एवढं मार्क्स लागतील. संख्या किती आहे ओबीसीची, 66,482. ठीक आहे, एवढी जास्त संख्या आहे ओबीसी मध्ये. नंबर 2 आहे एससी कास्ट. प्रत्येक कास्टसाठी तशा जागा कमी आलेल्या आहे. एससी कास्टसाठी 13% आरक्षण आहे. एससी कास्टसाठी झडपीची जागा किती आहे, 865. तुम्हाला आतापर्यंत वॅकन्सीज कोणीच सांगितल्या नाही, आपण वॅकन्सी पहिल्यांदा सांगतोय 865. नंतर एससीचं मेरिट बघा, 106 ते 107 पेक्षा जास्त मार्क्स असले किंवा याच्या आसपास 106 ते 107 मार्क असले तर तुमचं एससी कास्टमध्ये सिलेक्शन होऊ शकतं कोणत्या ना कोणत्या वर्गासाठी. ठीक आहे, नंतर संख्या आहे 31,621. ठीक आहे, सकाळपासून पूर्ण डाटा कलेक्ट करण्यासाठी खूप वेळ जातोय, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. तिसरी जी कास्ट आहे ती आहे एसटी कास्ट. यांच्यासाठी चांगल्या जागा आल्या एसटी कास्टसाठी यावर्षी. एसटी कास्टसाठी 1626 जागा आहे, म्हणजे 1626 एवढ्या जागा आहे. चांगल्या जागा आल्या जवळपास एसटीसाठी. एसटी प्रवर्ग
यांचे मार्क्स राहतील 96 ते 97 च्या आसपास यांना स्कोर लागेल. किती कमी मार्क्स लागले बघा एस टी कास्टसाठी. आणि यांच्या जागा किती आहे? यांच्या जागा आहे 19,324. ठीक आहे. किती जागा आहे त्यांच्या? नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती आहे? 19,324. नंतर आहे 4 SEBC. किती आरक्षण आहे सांगा? SEBC साठी आरक्षण आहे 10%. SEBC साठी फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेची जागा किती आहे? 911. मेरिट कितीवर जाईल? 113 ते 114. नंतर कॅन्डिडेट्स किती आहे? 15,220. ठीक आहे. नंतर पुढची जी कास्ट आहे ती आहे EWS. EWS कास्टसाठी किती आरक्षण आहे? 10%. नंतर EWS नंतर यांचा मेरिट जाऊ शकतो 96 ते 97. यांच्या जागा किती लागेल? EWSचा सुद्धा मेरिट कमीच राहील. EWS साठी किती जागा आलेल्या आहे? 883 फक्त जिल्हा परिषदेच्या झडपीची वॅकन्सी. अजून मनपा नपा त्याच्यामध्ये ॲड व्हायच्या राहिल्या, मी ते खाली लिहिणार आहे मनपा नपा. ठीक आहे. नंतर EWS साठी एवढे मार्क्स लागतील. नंतर कॅन्डिडेटची संख्या आहे 9,822. EWS नंतर आहे SBC. SBC 2% आरक्षण आहे. आरक्षणानुसार जागा किती आहे? यांना फक्त SBC साठी बघा फक्त 34 जागा आहे. जागा खूप कमी आल्या SBC साठी. नंतर 110 ते 115. तरी मेरिटवर जास्त परिणाम होणार नाही. 110 ते 115 पर्यंत या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. 110 ते 115. उमेदवारांची संख्या आहे 3,086. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवा ज्यांना कास्टनुसार जागा माहीत नाहीये किंवा कोणत्या कास्टसाठी किती मेरिट लागेल. पहिल्यांदाच व्हिडिओ येतोय हा, आतापर्यंत कोणीच बनवला नाही. ठीक आहे. नंतर पुढची कास्ट आहे 7 नंबरची VJA. VJA साठी किती लागतील? तर VJA साठी आरक्षण आहे 3%. यांच्यासाठी जागा आहे 84 झडपीच्या. ओके. नंतर यांच्यासाठी स्कोर किती लागेल? 103 ते 110 इथपर्यंत VJA कास्टसाठी. याच्या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते. संख्या आहे उमेदवारांची 6,048. नंतर आहे 8 नंबरची कास्ट NTB. NTB प्रवर्गासाठी सुद्धा जागा चांगल्या यायला पाहिजे होत्या. आरक्षण किती आहे? 2.5%. आरक्षणानुसार म्हणजे यांना जागा किती आलेल्या आहे? फक्त झडपीच्या 51 जागा. बाकी मनपा नपा ज्या आहेत वेगळ्या जागा आहेत अजून. ठीक आहे. NTB साठी स्कोर लागेल 111 ते 112. NTB मध्ये स्टुडंट किती आहेत? 5,400. नंतर आहे 9 NTC. NTC साठी किती जागा आहे? 146. चला थोडी जागेची वाढ झाली आहे पण तरी जागा कमी आहेत NTC साठी. 3.5% आरक्षण आहे. व्हिडिओला लाईक, हाईप आणि शेअर करायला विसरू नका. NTC साठी किती लागेल मार्क्स? 112 ते 113 प्लस संख्या किती आहे? 9,368. आता फक्त 2 कास्ट आल्या. NTD. NTD साठी जागा किती आहे? 110. आरक्षण किती यांना? 2%. यांचा मेरिट कुठपर्यंत जाऊ शकतो? 111 ते 112. नंतर उमेदवारांची संख्या
5224. आणि सगळ्यात शेवटी खुला प्रवर्ग, ज्यांना यावर्षी लॉटरी लागली, लॉटरी, ठीक आहे, ते आहेत खुला प्रवर्ग म्हणजेच ओपनसाठी जागा किती आहे बघा. बाकीच्या झडपीच्या पूर्ण वॅकन्सी त्यामधून मायनस केल्या या जागा, तर उरलेल्या जागा सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे 7250. आणि याची जर टोटल केली आपण पूर्ण, तर ती पूर्ण टोटल आपली ऑफिशियल डाटा जो आहे जिल्हा परिषदेची आकडेवारी 13,351. 13,351, ठीक आहे. एवढ्या जागा आहे, फक्त झडपीच्या आहे, अजून बाकी आहे. खुल्या प्रवर्गासाठी किती जागा जायला पाहिजे होत्या? 28% जागा जायला पाहिजे होत्या, पण तरीसुद्धा खुल्या प्रवर्गासाठी जागा जास्त आल्या. पण काही टेन्शन नाही, सर्व कास्टचे उमेदवार खुल्या प्रवर्गातल्या जागेसाठी पात्र असतात. ते त्या जागेसाठी जे आहेत पसंतीक्रम देऊ शकतात. खुल्या प्रवर्गासाठी मेरिट किती जाईल? 122 ते 124. बघा, ओबीसीचा 115, 116 आणि नंतर खुल्याचा मोठा आहे आणि नंतर मग बाकी एंटर प्रवर्ग, SBC, नंतर SCBC आणि नंतर मग ST, SC किती कमी आहे बघा, ठीक आहे. अशा प्रकारचा स्कोर राहील. आणि सगळ्यात शेवटी खुल्या प्रवर्गामध्ये उमेदवारांची संख्या आहे 36,496. ही उमेदवार किती आहेत? 2,11,308 उमेदवाराच्या आसपास ही संख्या जाते, ठीक आहे. एकूण टोटल जी आहे ती आपल्याला टोटल करायची काही आवश्यकता नाही. इकडे तिकडे थोडीफार फिगर होऊ शकते, पण एवढी संख्या आहे विद्यार्थ्यांची आपण ज्या लिस्ट बनवलेल्या आहे कास्टनुसार त्याच्यामध्ये, प्रत्येक कास्टच्या. आता इथे तुम्हाला काय कळलं? प्रत्येक कास्ट, तिचं रिझर्वेशन, किती स्कोर लागेल, किती मार्क्स लागतील यावर्षी, आणि फक्त झडपीच्या जागा किती आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे पूर्ण जागा लिहितो, जेणेकरून तुम्हाला जे तुमच्या मनावर दडपण होतं ते नाहीसं होईल. फक्त जिल्हा परिषदेच्या जागा किती आहे? फक्त झडपीच्या. तर झडपीच्या जागा आहे 13,351. टोटल आप बघून घ्या, इथे ही टोटल बघून घ्या, ठीक आहे. नंतर पुढची जी आहे ती आहे मनपा. मनपाच्या जागा किती आहे? त्या आहे 1,954. नंतर नपाचे किती आहे? 281 जागा आहे. या जागेसाठी तुम्ही सुद्धा पात्र आहात, ठीक आहे. मनपा नपाच्या ज्या आपण तिथं धरल्या नाही. नंतर आहे आता नपा नंतर आदिवासी, यांच्या चांगल्या जागा आहे 2,421. नंतर आहे विद्यानिकेतन, यांच्या किती जागा आहे? 56. आणि नंतर सगळ्यात शेवटी आहे खाजगीच्या. खाजगीच्या म्हणजे कोणत्या? खाजगीच्या अशा जागा ज्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आलेल्या आहे, ठीक आहे. तर त्या किती आहे? 1,819. आता याची टोटल करा, किती आकडेवारी होते? तर याची टोटल होते 19,881. सॉरी, 19,881. ही कोणाची टोटल आहे? विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आलेल्या जागा. किती टोटल आहे? 19,881. आणि अजून आपल्यासाठी गुड न्यूज अशी आहे की काही जागा विथ इंटरव्ह्यूसाठी आहे. त्या किती आहे? विथसाठी जागा आलेल्या आहे 10,326. ठीक आहे. आता या दोघांची टोटल व्हायला पाहिजे होती, किंवा या दोघांची टोटल 2 मार्काचा डिफरन्स, 2 आकड्यांचा डिफरन्स येतोय. या दोघांची टोटल व्हायला पाहिजे होती बघा 19,000. तुम्हाला तुमच्यापासून खरं काय लपवायचं? 19,881 प्लस 10,326. यांची टोटल किती होते बघा? यांची टोटल होते 30,207. 30,207. पण ॲक्च्युली जागा किती आलेल्या आहे? 30,209. मग आपण धरून चालूया. 1-2 आकडा जो आहे आपण ज्यावेळेस जाहिराती बघितल्या
तर काही जाहिरातीमध्ये एखादा 2 आकडा जो आहे आपला मागे पुढे झाला असेल, म्हणून 2 अंक इथं 2 आकड्याचे जे इथं तुम्हाला फरक दिसतोय हा, ठीक आहे. 30,209 जागा आहेत टोटल. 30,207 कन्सिडर न करता 30,209 दाखवल्यात त्यांनी ऑफिशियल आकडेवारीमध्ये. एवढ्या जागा आहे टोटल, ठीक आहे. आता मला तुम्हाला थोडं ब्रेकडाऊन करायचं आहे बघा. पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर ही माहिती येते, प्रत्येक कास्टनुसार मेरिट आणि जागा बघतोय आपण. तर जागा कशाच्या आहेत? जागा बघा, झडपीच्या 13,351, मनपाच्या 1954, नपाच्या 281, आदिवासी 2,421, विद्यानिकेतन 56, खाजगीच्या 1,819. एकूण जागेंची आकडेवारी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी फक्त 19,881, फक्त विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. 19 म्हणजे जवळपास 20,000च्या आसपासच. आणि उरलेल्या जागा आहेत 10,326, या विथ इंटरव्ह्यूसाठी आहे, मुलाखतीसह. म्हणजे टोटल जागा आहेत 30,000. आणि तुम्ही बघा 10,000 उमेदवार हे प्रत्येक शाळेवर एक उमेदवार न जाता 3 उमेदवार जातात. म्हणजे इथं 10,000च्या ऐवजी 30,000 हे 30 आणि 20,000 म्हणजे 50,000 जवळपास जागा होतात. 50,000 उमेदवार जे आहेत शिक्षक भरतीच्या स्पर्धेमध्ये राहू शकतात. ओके. आता बघा इथे मी जी तुम्हाला आकडेवारी सांगितली आहे, ही आकडेवारी फक्त झडपीची आहे. मी जी आकडेवारी काढली ही पूर्ण झडपीची आकडेवारी आहे, प्रत्येक कास्टनुसार, ठीक आहे. असंच तुम्ही मनपा नपाची काढू शकता, पण मी तुम्हाला जवळपास सर्व सोपं करून दिलं. तुम्हाला जर तुमच्या कास्टचा मेरिट बघायचा आहे किंवा मार्क्स बघायचे, बघा ओबीसीसाठी 115 ते 116, एससीसाठी 106 ते 107, एसटी 96 ते 97, एससीबीसी 113 ते 114, ईडब्ल्यूएस एवढे मार्क्स लागतील. बाकी खाली सगळ्यांचे मार्क्स दाखवले मी. खुला प्रवर्ग 122 124, NTD 112 111 112, 112 113, NTB 111 112, VJA 103 110, ठीक आहे. आता काय करायचं, आणि SBC थोडा वाढला 110 ते 115. आता एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, इथं काय आहे, ज्या विद्यार्थ्यांनी समांतर आरक्षण घेतलेलं आहे, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांना स्कोर खूप कमी लागेल. 100पेक्षा खूप कमी, 70 75 60 40 50 असे मार्क्स लागतील. समांतर आरक्षणवाले उमेदवार जे आहेत ते, त्यांचं आरक्षण त्यांच्यासाठी जागा राखीव असतात, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न कोणाचा, 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी, तर तुम्हाला थोडा स्कोर जास्त लागेल. एवढा स्कोर न लागता, कारण की तुम्हाला माहिती आहे 9वी 10वीच्या आणि 11वी 12वीच्या जागा खूप कमी प्रमाणात आलेल्या आहे, त्याच्यामुळे तिथं स्पर्धा थोडी जास्त असेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ होता. तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमचा जो काही अभिप्राय असेल, तुम्हाला जर वाटलं मेहनत केली सरनी, आपल्यासाठी माहिती आणली, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.